नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी सराव संच 1.2 यामधील आपला पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सहकारण लिहा। तर बघा, आपल्या इथे ए बी सी हे 3 संच दिलेले आहे। तर आपल्याला त्या संचामधील घटक काय आहे ते काढावे लागणार आहे, कारण समान संच कोणते असतात? ज्या संचामधील घटक समान असतात ते संच काय असतात? समान असतात। म्हणून ए बी सी यामधील घटक काय आहेत ते आपण बघून घेऊ। समान घटक असतील तर ते समान, समान नसतील तर ते समान नाही। बरोबर। आता बघा, उत्तरामध्ये पहिल्याला आपला संच लिहून घ्यायचा आहे। संच ए बरोबर महिरपी कंसात x। संच ए मधील x हे घटक आहे आणि ते घटक असे आहेत की 3x वजा 1 बरोबर 2 असे घटक आहेत। म्हणजे आपल्याला हे समीकरण सोडवावं लागणार आहे। या समीकरणामध्ये x ची जी किंमत मिळेल ती किंमत म्हणजे ह्या ए संचातील x हे घटक आहे। बरोबर। तर बघा, आपण हे समीकरण सोडवून घेऊ। काय समीकरण दिलेलं आहे? 3x वजा 1 बरोबर 2। यामध्ये x ची किंमत काढायची आहे। याच्यासोबत वजा 1 आहे, या वजा 1 ला आपण अगोदर इकडे शिफ्ट करून घेऊ। हा इथे वजा आहे, इकडे आल्यावर अधिक 1 होणार आहे। तर कसं येणार बघा, म्हणून 3x बरोबर 2 अधिक 1 बरोबर। म्हणून 2 अधिक 1 3 होणार। मग इथं कसं येणार? 3x बरोबर 3 बरोबर। आता x ची किंमत काढायची आहे, 3 ला पण इकडे शिफ्ट करावं लागणार आहे। 3 इथं x सोबत गुणाकारामध्ये आहे, इकडे तो आल्यावर भागाकारामध्ये शिफ्ट होणार म्हणजे छेदामध्ये येणार। तर कसं येणार बघा, x बरोबर 3/3। आता अंशात आणि छेदात दोघात पण 3 आहे, तर 3 एक 3 3 एक 3 म्हणजे 1/1 म्हणजे काय असतं? 1/1 बरोबर 1 असतं। म्हणजे आपल्याला x ची किंमत किती मिळाली? 1। म्हणजेच x बरोबर 1 म्हणजेच काय आहे? a या संचामध्ये 1 हा घटक आहे। x बरोबर 1। तर बघा, संच a बरोबर त्यातले घटक लिहिणार आता आपण 1 हा घटक आहे। आता संच b सोडवूया। त्यामधील कुठले घटक x हे कुठले घटक आहे ते बघूया। संच b बरोबर महिरपी कंसामध्ये x। संच b मध्ये x हे घटक आहेत आणि x कसे आहेत? x नैसर्गिक संख्या आहे, पण x ही मूळही नाही व संयुक्तही नाही। अशा आपल्याला x b या संचातील x हे घटक लिहायचे आहे। तर बघा, x काय आहे? म्हणजे b या संचातले घटक x आहे आणि ते x म्हणजे नैसर्गिक संख्या आहे। मूळ नाही आणि संयुक्त नाही, फक्त काय आहे? नैसर्गिक संख्या आहे। तर बघा, अशी कोणती संख्या आहे ती मूळही नाही, संयुक्त नाही, फक्त नैसर्गिक संख्या आहे? तर अशी संख्या आहे 1। म्हणून अशा प्रकारची नैसर्गिक संख्या फक्त 1 आहे। म्हणून आपल्याला संच b मधले जे घटक आपण x मानले होते ते x बरोबर काय मिळणार आहे? 1 मिळणार आहे। काय घटक येणार संच b मध्ये? b बरोबर घटक आहे 1 असं आपण लिहून घेतलं। संच a मध्ये 1 हा घटक मिळाला, संच b मध्ये पण 1च घटक मिळाला। आता संच आपण c सोडवून बघू, त्यामध्ये कुठले घटक दिलेले आहेत। तर c संच आपण पहिले लिहून घ्यायचा। x हा n मधला घटक आहे आणि तो काय आहे? नैसर्गिक संख्या आहे। आणि x हा छोटा आहे 2 पेक्षा। ह्या c या संचामधील x हा घटक 2 पेक्षा छोट्या संख्या आहे आणि त्या नैसर्गिक संख्या पण आहे, कारण इथे n दिलेला आहे। म्हणून 2 पेक्षा लहान संख्या पाहिजे आणि नैसर्गिक संख्या पण पाहिजे, तर अशी फक्त एक हीच संख्या आहे, ती नैसर्गिक संख्या पण आहे आणि 2 पेक्षा छोटी पण आहे। म्हणून आपण इथे लिहिणार 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या
फक्त एक आहे. म्हणून x बरोबर काय मिळणार? 1 मिळणार. आणि संच सी कसं लिहिणार आता आपण? संच सी बरोबर त्यामधील घटक लिहिणार. त्यामधील घटक फक्त 1 आहे, तो लिहून घेतला. आता आपल्याला सकारण लिहायचं आहे. आपण इथे सकारण लिहून घेऊया. काय सकारण आहे? तिन्ही संच समान आहेत. संच ए, संच बी आणि संच सी हे समान संच आहेत. कारण तीनही काय? तीनही संचातील एक हा घटक समान आहे. म्हणून संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी. समान संच आपण असं बरोबरच्या चिन्हाने दाखवतो. तर हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 2 आहे. ए व बी समान आहेत का नाहीत ते सकारण लिहा. म्हणजे ए घटक आणि बी घटक दिलेले आहे. हे दोन्ही घटक समान आहेत की नाही ते आपल्याला लिहायचं आहे. तर बघा उत्तरामध्ये पहिला आपण ए हा संच सम असलेल्या मूळ संख्या हा संच लिहून घेऊ. ए या संचामधील घटक कोणते आहे? सम असलेल्या मूळ संख्या. आता बघा सम असलेल्या मूळ संख्या कोणत्या आहे? 2 ही सम मूळ संख्या आहे. बाकी मूळ संख्या आहेत पण त्या सगळ्या काय आहे? विषम मूळ संख्या आहे. मग सम मूळ संख्या असलेल्या घटकामध्ये आपल्याला फक्त 2 ही किंमत मिळणार, कारण 2 हाच समसंख्या आहे. म्हणून आपण 2 ही सम मूळ संख्या आहे. मग संच 2 बरोबर काय येणार आहे? संच ए मध्ये संच ए बरोबर त्यातली घटक 2 बरोबर. आता बी संच दिलेला आहे, त्यात काय दिलेलं आहे बघूया. आता बघा संच बी बरोबर x. संच बी मध्ये x हे घटक आहे आणि ते घटक कसे आहेत? 7x - 1 बरोबर 13 असे आहेत. म्हणजे आपल्याला हे समीकरण सोडवावं लागणार. या समीकरणात जी x ची किंमत मिळणार ते घटक या बी या संचामधील आहेत बरोबर. आता बघा समीकरण सोडवून घेऊ. 7x - 1 बरोबर 13. म्हणून 7x बरोबर 13 अधिक 1. हा -1 इकडं शिफ्ट केला आपण त्याला. हा -1 इकडं आल्यावर काय होणार? अधिक 1 होणार. म्हणून आपण असं लिहिलं बरोबर. आता 13 अधिक 1 किती होतात? 14. म्हणून 7x बरोबर 14. 7 या 1 सोबत गुणाकारामध्ये त्याला पण आपण इकडे शिफ्ट करून घेऊ. आपल्याला फक्त x ची किंमत पाहिजे आहे म्हणून 7 ला शिफ्ट करावं लागणार आहे. मग कसं समीकरण मिळणार आहे बघा. आता ह्या स्टेपमध्ये x बरोबर 14/7 असं मिळणार आहे. तर बघा 7 × 7, 7 दूने 14. म्हणजे x बरोबर काय किंमत मिळाली आपल्याला? 2. म्हणून x बरोबर 2 ही किंमत मिळाली. आता बी ह्या संचामध्ये x हे घटक आहेत आणि ते घटक म्हणजे 2 आहेत. मग आपण संच बी कसं लिहिणार? बी बरोबर 2. संच ए मध्ये पण 2 हे घटक, संच बी मध्ये पण 2 हे घटक. म्हणजे दोन्ही संच काय आहेत? समान संच आहेत. संच ए व संच बी हे समान संच आहेत. कारण दोन्ही संचात 2 हा समान घटक आहे. मग समान संच कसं दाखवतो आपण? संच ए बरोबर संच बी.
प्रश्न 3, पुढीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. आता बघा, पहिलं इथं आपल्याला ए हा संच दिलेला आहे. ए या संचातील ए हे घटक आहे आणि ए घटक असे आहेत की ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे ह्या ए या संचामध्ये, त्यांना आपण ए असं मानलेलं आहे. आता बघा, शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे का कुठली? नाही. नैसर्गिक संख्याच 1 पासून सुरू होता, तर शून्यापेक्षा लहान असणारी कशी असणार नैसर्गिक संख्या? म्हणजेच हा संच काय आहे? रिक्त संच आहे. या संचामध्ये अगदी शून्य हा सुद्धा घटक नाही, म्हणजे हा संच रिक्त संच आहे. ए ही संख्या आहे ती काय आहे? शून्यापेक्षा पण छोटी आहे, म्हणून आपण असं दाखवलं. बरोबर. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते व ए ही नैसर्गिक संख्या आहे. ए या संचामध्ये ए घटक असे आहेत की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. पण बघा, शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या 1 पण नाही आहे, कारण नैसर्गिक संख्यांची सुरुवातच 1 ह्या संख्येपासून होते आणि पुढे अनंतापर्यंत आहेत. म्हणून ह्या दिलेल्या विधानानुसार आपल्या ए या संचातील 1 अगदी शून्य हा सुद्धा घटक नाही. म्हणून ए बरोबर संच महिरपी कंस काढून द्यायचा, त्याच्यामध्ये काहीही लिहायचं नाही. म्हणजेच हा काय झाला? रिक्त संच. संच ए हा रिक्त संच आहे. त्यामध्ये काहीच घटक नाही, म्हणजे काय आहे ते? रिक्त संच. दुसरा संच इथे दिलेला आहे, संच बी बरोबर. त्या संचामधील एक्स हे घटक आहे आणि एक्स घटक असे आहेत की त्यांचा जर वर्ग घेतला तर ते बरोबर काय मिळणार आहे? शून्य मिळणार आहे. आता कोणत्या संख्येचा वर्ग घेतल्यानंतर आपल्याला शून्य मिळणार आहे बघा? तर फक्त शून्य हीच संख्या अशी आहे की त्याचा वर्ग घेतला तर आपण शून्य मिळणार आहे. म्हणून एक्सची किंमत आपल्याला किती घ्यावी लागणार आहे? एक्स बरोबर शून्य घ्यावी लागणार आहे. म्हणून आपण इथे काय घेणार? एक्स वर्ग बरोबर शून्य असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणून एक्सची किंमत किती घ्यावी लागणार आहे? एक्स बरोबर शून्य. म्हणजेच बी या संचामधील एक्स हे घटक कोणते आहे? शून्य हे घटक आहे. मग आपण इथे लिहिणार बी बरोबर संच, त्यामधील घटक शून्य आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं या अगोदर? संचामध्ये अगदी शून्य हा सुद्धा घटक नसेल तर तो संच रिक्त संच असतो. पण बी या संचामध्ये शून्य हा घटक आहे, म्हणून हा संच रिक्त संच नाही. लिहिणार संच बी हा रिक्त संच नाही. त्यानंतर तिसरा संच दिलेला आहे, संच सी बरोबर महिरपी कंसामध्ये एक्स. संच सी मध्ये एक्स हे घटक आहेत आणि ते घटक कसे आहेत? 5x - 2 बरोबर 0 असे आहेत. आणि त्या संचामधील एक्स हे घटक काय आहे? नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून सुरू होते. तर आपण बघूया ही संख्या किती येते. तर आपल्याला हे समीकरण सोडवावं लागणार आहे. बघा, 5x - 2 बरोबर 0. पहिला आपण 2ला इकडे शिफ्ट करून घेऊ, कारण आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. 2 इथे वजा आहे, इकडे आल्या होतो अधिक 2 होणार. 5x बरोबर 0 अधिक 2. 0 अधिक 2 किती होतात? 2च होतात. 5x बरोबर 2. आता बघा, एक्सची किंमत काढायची, 5ला पण इकडे शिफ्ट करावं लागणार आहे. तर मग काय येणार? x बरोबर 2/5 ही किंमत मिळणार आहे. संच सी मधले घटक एक्स मानले होते, ते घटक म्हणजे 2/5 आपल्याला मिळाले. पण 2/5 ही नैसर्गिक संख्या नाहीये, कारण ही अंश आणि छेद आहे ह्या संख्येला. आणि नैसर्गिक संख्या कुठपासून सुरू होते? 1 पासून सुरू होते. तर ही नैसर्गिक संख्या नाही, कारण ही एकापेक्षा पण छोटी आहे. 2/5 ही संख्या काय आहे? एकापेक्षा छोटी आहे, म्हणून ही नैसर्गिक संख्या नाही. म्हणजेच सी हा रिक्त संच आहे. म्हणून सी बरोबर रिक्त संच लिहिला. संच सी हा रिक्त
संच आहे. प्रश्न 4 आहे, पुढीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहा. पहिला संच दिलेला आहे इथे ए बरोबर. या संचामधील घटक x आहेत आणि x घटक असे आहेत की ते छोटे आहे 10 पेक्षा आणि x काय आहे, x ही नैसर्गिक संख्या आहे. आता बघा 10 पेक्षा छोटे असणाऱ्या नैसर्गिक संख्या कोणत्या आहे, त्या संख्या या ए या संचामध्ये येणार आहेत. तर आता आपल्याला बघायचं काय आहे, हा संच शांत आहे की अनंत आहे. अनंत संच म्हणजे काय असतात, त्या संचामधील संख्या खूप असतात, अनंत असतात, त्या आपल्याला मोजता येत नाही, म्हणून त्या संचाला आपण म्हणतो अनंत संच. आता ह्या संचामधील संख्या 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे, त्या आपल्याला मोजता येणार की नाही, हा मोजता येणार, इझिली आपण मोजू शकतो, म्हणून हा संच कोणता आहे, शांत संच आहे. ज्या संचातील संख्या आपल्याला मोजता येते त्या शांत असतात, ज्या संचातील संख्या मोजता येत नाही ते अनंत संच असतात. हा संच, आता यामधील आपण संख्या लिहून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा उत्तरामध्ये संच ए बरोबर ज्या संख्या येत आहेत त्या आपण लिहून घेऊ. 1 नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होते, 2 3 4 5 तर कुठपर्यंत आहे, 10 पेक्षा छोटे आहे म्हणजे 9 पर्यंत आहे. तर 8 आणि 9 या संख्या 1 पासून ते 9 पर्यंत आहे. तर आपण या इझिली मोजू शकतो. या संचाची जी संख्या आहे ती मर्यादित आहे, ती आपल्याला मोजता येते, म्हणून हा संच कोणता आहे, शांत संच आहे. संच ए मधील संख्या मर्यादित आहे, म्हणून संच ए हा शांत संच आहे. 2 नंबरचा आपल्याला बी संच दिलेला आहे बरोबर. त्या संचातील घटक y हे आहेत आणि ते घटक असे आहे की ते घटक छोटे आहे, कणापेक्षा -1 पेक्षा छोटे आहे आणि y ही पूर्णांक संख्या, y ह्या पूर्णांक संख्या आहे आणि त्या संख्या -1 पेक्षा छोट्या आहे. अशा y -1 पेक्षा छोट्या असणाऱ्या पूर्णांक संख्या कोणत्या आहे त्यांचा संच आपण इथे करून घेऊ. तर बघा 1 पेक्षा छोट्या असणाऱ्या पूर्णांक संख्या कोणत्या आहे, बघा सेट बी बरोबर -4 -3 -2. -2 पासून सुरू होतात, -4 आणि त्याच्या पुढे पण भरपूर आहेत. आता -2 -3 -4 ह्या काय आहेत, -1 पेक्षा सगळ्यात छोट्या संख्या आहेत, म्हणून आपण यांचा इथे संच केला. आता बघा हा संच मर्यादित आहे का, याच्या संख्या आपल्याला मोजता येतील का, नाही, कारण -4 -5 -100 -200 खूप जास्त संख्या आहेत, त्या आपल्याला मोजणं शक्य नाही, त्या या संख्या अमर्यादित आहे, आपल्याला मोजता येत नाही, म्हणून हा संच कोणता आहे, संच बी हा अनंत संच आहे, हे आपण उत्तरामध्ये लिहिणार. संच बी मधील संख्या अमर्यादित आहे व मोजता येत नाही, म्हणून संच बी हा अनंत संच आहे. आता बघा संच सी दिलेला आहे, तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. तुमच्या शाळेत असो किंवा दुसऱ्या शाळेत असो, 9वी मधील सगळे विद्यार्थी घेतले तर ते विद्यार्थी आपल्याला मोजता येतात की नाही येत, मोजता येतात, म्हणून त्या काय आहे, मर्यादित आहे. हा कोणता संच आहे, हा शांत संच आहे. शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थी संख्या मर्यादित असते व ती मोजता येते, म्हणून संच
सी हा शांत संच आहे. आता बघा 4 नंबरचा इथं संच दिलेला आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. आता गावातील रहिवाशी छोटं असो किंवा मोठं गाव असो, त्या गावातील रहिवाशी किती आहेत हे आपल्याला मोजता येतात. त्या मर्यादित असतात. म्हणून हा जो संच आपण तयार करू गावातील रहिवाशांचा, हा काय असणार आहे? शांत संच असणार आहे. गावातील रहिवाशी मर्यादित असतात. त्यांची संख्या मोजता येते. म्हणून हा संच शांत संच आहे. संच 5वा दिलेला आहे तर प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. आता प्रयोगशाळेमधले जे उपकरणं आहे यांचा जर आपल्याला संच करायचा असेल तो मर्यादित असतो. त्यांची संख्या आपल्याला मोजता येते, त्या उपकरणांची संख्या. म्हणून प्रयोगशाळेतील जर उपकरणांचा संच घेतला तो कुठल्या प्रकारचा येणार आहे? शांत संच येणार आहे. प्रयोगशाळेतील उपकरण मर्यादित असतात. त्यांची संख्या मोजता येते. म्हणून हा संच शांत संच आहे. संच 6 दिलेला आहे. पूर्ण संख्या संच. आता पूर्ण संख्यांचा जर संच आपण केला, बघा आता हा जो संच आहे याला ई संच असं मानू. हा जो ई संच आहे बघा, हा पूर्ण संख्यांचा संच आहे. पूर्ण संख्या म्हणजे ऋण, धन आणि शून्य सहित ज्या सगळ्या संख्या आहेत त्यांना पूर्ण संख्या असं आपण म्हणतो. आपण -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4. इथं 4च्या पुढील भरपूर संख्या आहेत त्या पूर्ण संख्यांमध्ये येतात आणि -4 पेक्षा छोट्या असणाऱ्या पण भरपूर संख्या आहेत त्या पण पूर्ण संख्यांमध्ये येतात. हा संच कुठल्या प्रकारचा होणार आहे? याच्या संख्या आपल्याला मोजता येणार आहे का? नाही. या अमर्यादित आहे आणि आपण त्याला मोजू शकत नाही. म्हणून ह्या प्रकारचा जो संच आहे अमर्यादित, मोजता न येणारा संच आहे. म्हणून हा संच अनंत संच आहे. संच ई हा अनंत संच आहे. कारण या संचातील संख्या अमर्यादित आहे व मोजता येत नाही. संच दिलेला आहे परिमेय संख्या संच. आता परिमेय संख्यांचा जर संच केला तर परिमेय संख्या खूप सगळ्या आहेत. धनसंख्या, ऋणसंख्या, धन पूर्णांक ऋण संख्या सुद्धा येतात. म्हणून ह्या संख्या खूप आहे, अनंत आहे. ह्या संख्या आपल्याला मोजता येणं शक्य नाही. ह्या प्रकारचा जो संच आहे म्हणजेच परिमेय संख्यांचा जो संच आहे तो संच अनंत संच आहे. परिमेय संख्यांचा संच अमर्यादित आहे व तो मोजता येत नाही. म्हणून परिमेय संख्यांचा संच हा अनंत संच आहे.